जालन्यात थरार. 38 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 4 पथके रवाना. जालना शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पंचमुखी महादेव मंदिर परिसरात एका 38 वर्षीय तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जालना शहरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शेख रफिक शेख कासिम, वय 38 वर्षे, टुपुरा, जालना असे मृत पाडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. आज रविवार सकाळच्या सुमारास पंचमुखी महादेव मंदिर परिसरातील रस्त्यावर शेख रफिक हा रक्ताच्या थारोड्यात गंभीर जखमी अवस्थेत पडलेला स्थानिक नागरिकांना आढळून आला. नागरिकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने सदर बाजार पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक लोकांच्या मदतीने रफिकला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांचा तपास सुरू. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यासह सदर बाजार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. शेख रफिकची हत्या एवढ्या क्रूरपणे का करण्यात आली, यामागे जुना वाद होता, पैशांची देवाणघेवाण होती की आणखी काही वैयक्तिक कारण, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. आरोपींच्या अटकेसाठी 4 पथके रवाना. हल्लेखोर अज्ञात असून घटनेनंतर ते फरार झाले आहेत. या प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी तात्काळ चक्रा फिरवली आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली 4 विशेष पोलीस पथके तयार करण्यात आली असून ही पथके आरोपींचा माग काढण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली आहेत. शहरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत असून लवकरच आरोपी गजाआड होतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सदर बाजार पोलीस करत आहेत. जालन्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक चिंतेत आहेत. दिवसाढवळ्या घडणाऱ्या अशा घटनांमुळे पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या बातमीचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा. सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पंचमुखी महादेवापासून राजमहल टॉकीजकडे जाणारा जो रस्ता आहे, त्या रस्त्यावर सकाळी एका इसमाला गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला. त्याला स्टॅब इंजुरीज होत्या. शेख रफिक शेख कासम नाव आहे त्यांचं, कटुपुरा इथं राहणारा आहे. आणि मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याला मृत घोषित केलेला आहे डॉक्टरांनी. आता BNS 193 गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन इथे सुरू आहे आणि आम्ही अधिकचा तपास करत आहोत की नेमकं कोणी केलंय, कोणत्या कारणाकरता केलंय, त्याच्या मागे कारण काय आणि आरोपी कोण आहे याचा शोध घेत आहोत. तर स्थानिक गुन्हे शाखेची 2 पथकं आणि पोलीस स्टेशनची 2 पथकं, अशी 4 पथकं आपण तयार केली आणि आम्ही आरोपीला शोधत आहोत. हत्या झालेल्या तरुणाचं नाव शेख रफिक शेख कासिम, राहणार टट्टुपुरा असं त्यांचं नाव आहे. आम्ही आरोपी शोधण्याकरता प्रयत्न करत आहोत. काय म्हणजे कारण काय? अद्यापर्यंत काहीच स्पष्ट नाहीये. नातेवाईकांकडे विचारपूस केल्यानंतर, आरोपी मिळाल्यानंतर बऱ्याच गोष्टींवर प्रकाश करेल.